नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज थोडा व्हिडिओ लवकर बनवतोय, कारण दररोज काय होतंय, की लेट होतोय बराच आणि अपलोड व्हायला थोडा वेळ होतोय. ठीक आहे. तर आज मार्केटमध्ये काय केलं आणि उद्या मार्केटमध्ये काय करणार, त्याचा आपण प्लॅन करूया. आज मार्केट काय झालं 150 पॉइंट गॅप झालं. आपला प्लॅन काय होता कालचा, की इथं कुठं पण फ्लॅट ओपन झालं तर आपलं पहिलं टार्गेट हे असेल, म्हणजे ह्या लोपर्यंत आणि त्यानंतर ह्याच्यावरती सस्टेन झालं तर आपण बुलिशला जाणार होतो. ठीक आहे. पण मार्केट काय झालं 150 पॉइंट गॅप झालं. मग आपण इथं वेट अँड वॉच केला. इथं आपण सेलिंगचा स्कॅल्प करायचा प्रयत्न केला. पण मार्केटचे प्रीमियम जे होते ते थोडेसे अनइव्हन मूव्ह होत होते. सो मग इथं आपण अव्हॉइड केलं सेलिंगचा स्कॅल्प. त्यानंतर इथं आपण सेलिंगसाठी प्लॅन करत होतो. पण लगेच ह्या कॅन्डलने लगेच ब्रेकआउट दिला वरती. स्ट्राँग कॅन्डलने इथे ह्याच्यावरती ब्रेकआउट दिला आणि हा बुल ट्रॅपला आपला काही प्लॅन नव्हता लगेच. म्हणजे सॉरी बिअर ट्रॅपला लगेच प्लॅन नव्हता. आपण प्लॅन असा करत होतो, की सेलिंगलाच दुसरा आपण आपल्याला चान्स मिळेल. पण तो काय मार्केटने दिला नाही. मार्केट कंटिन्यू अप ट्रेंडला राहिलं. म्हणजे बुलिश हँडमध्ये पूर्णपणे मार्केट राहिलं. ठीक आहे. मग ओव्हरऑल आज काही खास ऑप्शन बायरसाठी नव्हता. ज्यांनी कारण इमिडिएट लगेच ट्रॅप एवढा कॅप्चर होत नाही शक्यतो. आणि म्हणजे आता ॲक्चुअली तर आपण फ्री प्लॅन अजून एक करायला होता. जो की एवढा मोठा गॅप अप होईल असं आपलं म्हणजे आपण कन्सिडर नव्हतं केलं 150 पॉइंट. तो जर कदाचित कन्सिडर केला तर हा आपल्याला गॅप हा बुल ट्रॅप आपल्याला कॅप्चर करता आला असता. ठीक आहे. उद्यासाठी बघूया आता. उद्या आपण काय करू शकतो मार्केटमध्ये. आता उद्या ॲक्चुअली हे गॅप अप व्हायला नव्हतं पाहिजे होतं. ठीक आहे. फ्लॅट झाला सर आपल्याला चांगला. हा ट्रेड आपल्याला कंटिन्यू आपल्याला ट्रेंड करता आला असता. कारण हा जो प्लॅन आपल्याला स्ट्रॉंग होता परवा दिवशीपासूनचा. ठीक आहे. ठीक आहे. झाल्या गेल्या गोष्टी. तर उद्यासाठी आपण बघूया. उद्या विषय काय आहे, उद्या ही एक स्ट्रेच मूव्हमेंट झाली. म्हणजे फक्त 2 स्टॉकनी हा मूव्हमेंट एवढी दिली. किती मूव्हमेंट झाल्या टोटल? तर 343 पॉइंट मूव्हमेंट झाल्या. वरती टार्गेट बरंच आहे. ओपन स्पेस आहे सगळा वरती. पण ते जातंय की नाही डोंट नो. ठीक आहे बघूया. तर उद्या डे हायच्या वरती सस्टेन झालं. ह्या डे हायच्या वरती सस्टेन झालं. तर पहिलं टार्गेट आपलं हे असेल. म्हणजे हे असेल. ठीक आहे. आणि ते टार्गेट मिळाल्यानंतर आपल्याला पहिला मॉर्निंगला शक्यतो एक प्रॉफिट बुकिंगचा एक ट्रेड करायचा आपल्याला. म्हणजे हे जे स्ट्रेच मूव्ह झालाय की नाही, तर त्याच्यामध्ये तो आपल्याला एक कंटिन्यू एक डाउनला आपल्याला एक चान्स दिले इथं कुठेतरी. आणि जर समजा इथून जर पुन्हा वरती सस्टेन व्हायला लागलं, तर मग आपण बुलिशला एक प्लॅन करू. ठीक आहे. इमिडिएट लगेच आपण बुलिशला जाणार नाही उद्या. कारण जी मूव्हमेंट आज आली ना, ती स्ट्रेच मूव्हमेंट आली. स्ट्रेच मूव्हमेंट जनरली सस्टेन होत नाही मार्केटमध्ये. ठीक आहे. फक्त 2 स्टॉकनी हा मूव्हमेंट हे केले. कारण एक सेलिंग, एक प्रॉफिट बुकिंग म्हणा किंवा सेलिंग येणं गरजेचं आहे मार्केटमध्ये. त्यानंतर मग हा पुलबॅक. जसं की हा ट्रेंड कंटिन्यू चाललेला आणि त्यानंतर एक प्रॉफिट बुकिंग आले आणि कंटिन्यू झालं. तसा उद्याचा एक सीन आहे. लगेच उद्या कंटिन्यू असं नाही मार्केट चालणार आहे. तर समजा फक्त ओपन जर समजा ह्या इथं डे लोला कुठेतरी झालं ना, तर मग कुठेतरी डे लो जर सस्टेन झाला, तर मग खालचं पेंडिंग टार्गेट आपल्याला मिळू शकतं. ठीक आहे. आणि ह्या रेंजमध्ये काय बाय ऑन डिप्सच राहायचं. म्हणजे ह्या रेंजमध्ये स्लो अँड स्टडी मग बायलाच निघेल मार्केट. त्याच्यामध्ये काय असं ट्रॅप वगैरे नाही होणार. कारण जी ट्रॅपची रेंज होती ती ही होती. म्हणजे हा हाय टू हा लो ही ट्रॅपची रेंज होती. ठीक आहे. जोपर्यंत ह्या रेंजमध्ये होतं तोपर्यंत प्रीमियम डिके वगैरे होत होता. ठीक आहे. आता हा रेंजच्या बाहेर पडले मार्केट. ब्रेकआउट तर झालाय. ठीक आहे. तर मग असा प्लॅन आहे. म्हणजे रेंजच्या बाहेर तर आले. उद्या प्रीमियमची मूव्हमेंट चांगली असेल. आजच्यासारखी असं मूव्हमेंट होणार नाही उद्या. ठीक आहे. ओव्हरऑल स्ट्रेच मूव्हमेंट झाली आहे आणि त्यानंतर पहिला सेल जर आपण आपण जर पहिला प्लॅन केला तर समजा इथे टेस्ट झाला, तर आपण पहिला सेलिंगचा प्लॅन करणार आहे. म्हणजे प्रॉफिट बुकिंगचा प्लॅन करणार आहे. आणि त्यानंतर इथं कुठेतरी गॅप डाउन ओपन झालं, तर मग आपण कदाचित बायिंगचा प्लॅन करू. आणि समजा गॅप डाउन ओपन झालं ह्या लोच्या खाली आणि पुन्हा हे सस्टेन लो एंड लो झालं, तर मग पेंडिंग टार्गेटपर्यंत आपण जाऊ शकतो. पुन्हा बुल ट्रॅप होणं जरा मुश्किल आहे कारण परवा दिवशी आर पॉलिसी आहे. सो बेरिजचा जास्त प्लॅन नाहीये आपला. ठीक आहे. जो काही ट्रेड आता घेऊ तो बुलिशच घेऊ. ठीक आहे. आणि बुलिश आणि प्रॉफिट बुकिंगचा एक ट्रेड हा इकडचा. ठीक आहे. तर असा प्लॅन आहे. तर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि चॅनलला कमेंट वगैरे द्या. ठीक आहे. थँक यू.